नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवारच्या दिवशी व्हिडिओ करावा असाच वाटतो, म्हणून आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ करत आहे। बघा, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल बरं का आजचा, कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज आहे शुक्रवार, माझी कुंचम सेवा आहे, गंगाळपात्र सेवा आहे, त्याचबरोबर आज वैभवलक्ष्मी व्रत आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तुम्ही संपूर्ण बघायचा आहे की शुक्रवारी मी सेवा कशी करते। तुम्ही म्हणता ताई, तुम्ही फक्त आम्हाला सेवा दाखवता, आम्हाला करायला लावता, मग तुम्ही कधी करता, मग तुम्ही त्याचा व्हिडिओ का नाही करत? तर करते की ताई, आता परवाच मी व्हिडिओ मंगळवारी पूजा केलेली, मग म्हटलं चला आज पण आपण व्हिडिओ करूया। कारण मला काय झालं, आज जरा देवाची पूजा पण करायची होती, म्हणजे रोजच करतो आपण, पण म्हटलं की सगळंच आपण आज करणार आहोत। म्हणजे आज अमावस्या पण आहे बघा, आज बऱ्याच सेवा असणार आहे। म्हणजे आज अमावस्या आहे, आज शुक्रवार आहे, आज माता लक्ष्मीची सेवा, अमावस्येला पण लक्ष्मीची सेवा असते, भगवान विष्णूंची सेवा असणार आहे, त्याचबरोबर शुक्रवार आहे म्हटल्यावर कुंचम सेवा आहे, गंगाळपात्र सेवा आहे। त्यामुळे आज ह्या सर्व सेवा आपण करणार आहोत, म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला एक छानसा व्हिडिओ आपण करूया, ज्याच्याने तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील की मी नक्की पूजा कशी करते, काय करते। आता अशा पद्धतीने सगळ्या देवी देवतांना गंध लावून घेतलं ना की मग गंध लावलं की देवींचा आज अमावस्या असल्यामुळे मी काय केलं माहिती आहे, आज अमावस्या असल्यामुळे आज सगळे जे देवी देवता आहेत त्यांच्या मूर्त्या आज सगळ्या स्वच्छ पाण्याने आणि व्यवस्थित आज घासून घेतल्या। एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपण आपल्या गोष्टींमध्ये करायला हव्या। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आज अमावस्या आहे म्हटल्यावर आपण आपल्या दारावरची रांगोळी, दार पुसणे, अंगण झाडणे किंवा त्याचबरोबर स्वच्छ करणे, कारण बाहेरची जी काही नकारात्मकता असते ती सगळी नकारात्मकता आज आपल्याला बाहेर काढायची आहे, म्हणून आजची जी सेवा आहे ती खूप महत्त्वाची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता माझी जी मी कुंचम सेवा करणार आहे, परत वैभवलक्ष्मीचं व्रत आहे, त्यामुळे सगळं जे आहे आज इथे छान मांडणार आहे खाली। त्यामुळे मग मी आज हे जे आहे वस्त्र हे करून घेते। आता कॅमेरा थोडाफार हालेल बरं का, काय होतंय माझं देवघर जे आहे ते खाली आहे, त्यामुळे मला असं कॅमेरा ठेवून स्टँड ठेवून असं करणं थोडंसं अशक्य होतं। त्यामुळे मी काय करते, थोडंसं जरा तुम्ही बघण्यात ॲडजस्ट करून घ्या, कारण मला माझी पूजा, माझी सेवा ही व्यवस्थित झाली पाहिजे तुम्हाला दाखवण्यापेक्षा। कारण कसं असतं, असं म्हणतात आपलं देवघर सगळ्यांना दाखवू नये, पण मी तुम्हाला एक सांगू का, देवघर दाखवू नये ही गोष्ट एक बरोबर आहे, पण एक गोष्ट अशी पण आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचं अध्यात्म हे कसं आहे, काय आहे, तुम्ही काय करता, हे जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत ती पॉझिटिव्हिटी लोकांना मिळत नाही की अरे ह्या सगळ्या गोष्टी का कराव्यात, ह्या कराव्या की नाही, ह्या म्हणजे केल्याने काय होतं। बरेच जण हे सगळं आपलं दाखवतात, ही पूजा केली, ती पूजा केली, असं करतात, तसं करतात, मग ते नक्की केल्याने काय होतं हे सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं। म्हणून मला वाटलं की मी आज तुम्हाला माझी जी सेवा आहे ती दाखवावी। आजची देवपूजा तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा, आज तुमचा योग खूप छान आहे, आज देवाची देवपूजा तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघा। आज श्रीयंत्रावर कुंकुमार्चन वगैरे सगळं दाखवणार आहे, कारण आज आहे अमावस्या, त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत। ठीक आहे, तर चला व्हिडिओ पूर्ण पुढे बघूया आपण। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज आहे माझा शुक्रवार, तर मी आधी काय करणार आहे, मी आधी कलशाची स्थापना करून घेते आहे। कलशाची स्थापना म्हणजे कुठली, वैभवलक्ष्मी मातेची, कारण वैभवलक्ष्मी मातेच्या पूजनाचं आधी मला ते करायचं आहे। माता लक्ष्मीला तर आपण तिथे स्थापित केलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला जे आपण कलश मांडतो ते कलश, देवांना फुलं वगैरे वाहणार आहेत, पण सगळं एकदा पूजा मांडून झाली की मग वाहणार आहे। त्यामुळे इथे जे आहे ते आपण स्वस्तिक काढून घेऊया। तुम्ही स्वस्तिक काढा किंवा 5 बोटं ओढा, काहीही करू शकता, असं काही नाही। ठीक आहे, की हेच केलं पाहिजे, तेच तुम्हाला जे जमतं। आता मी हातात घेते, मला ना असं जमत नाही आहे, तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही करून घ्या। ठीक आहे, असं काही नाही की तिने तसं केलं म्हणून माझंही असंच झालं पाहिजे। तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, तुमची जी श्रद्धा आहे ती महत्त्वाची आहे। काही गरजेचं नाही आहे की हिने असं केलं मग हिची सेवा अशी झाली, सगळे सारखे नसतात बघा। ती एखादी व्यक्ती जर 4-4 तास एखादी सेवा करत असेल ना, तर दुसऱ्या व्यक्तीलाही तसंच जमेल। तुम्ही म्हणाला अरे हा ती करते मग मी पण करते, करू शकता, तुम्ही नक्कीच करू शकता, पण सगळ्यांनाच जमेल, सगळ्यांकडूनच होईल हे शक्य नसतं। म्हणून तुम्हाला जेवढं झेपेल, तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच करा, कारण उगाच एखाद्याला बघून करण्यापेक्षा तुमच्या मनाला किती पटतं आणि तुमच्याकडनं किती होणार आहे हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर चला अशा पद्धतीने खाली रास मांडून घ्यायची। आता आज वैभवलक्ष्मी व्रताचं आज संपूर्ण माझी दिवसभराची जी पूजा असते, म्हणजे आज शुक्रवार, वैभवलक्ष्मी मातेचा शुक्रवार हा माझ्यासाठी कसा असतो, म्हणजे
मागच्या शुक्रवारी माझा दुसरा उपवास आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं. आज आहे माझा तिसरा, कारण मागचा शुक्रवार सुद्धा झाला नाही. एखादा शुक्रवार तो जातोच, पण त्या दिवशी उपवास करायचा का तर मी नाही करत, कारण मला बऱ्याच वेळेस बाहेर जावं लागतं, वास्तू व्हिजिट असतात, बाहेर गावी जावं लागतं. मग अशा वेळेस उपवास करणं शक्य होत नाही. आणि काय होतं, एखाद्याच्या वास्तू व्हिजिटला जरी गेलं ना तर तिकडचं त्यांचं काही अन्न हे जे आहे आम्हाला चालत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, बाहेर जाऊन खावावंच लागतं, म्हणजे ज्या त्या वेळेमध्ये खावंच लागतं. म्हणून मग जे आहे मला उपवास करता येत नाही जर एखादा शुक्रवार कोणाची वास्तू व्हिजिट असेल तर. आणि हो, येत्या पुढच्या महिन्यामध्ये मी 2 ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे एखाद्याला कोणालाही जर वास्तू व्हिजिट बुक करायची असेल तर 100% तुम्ही मला मेसेज करू शकता की ताई आम्हाला तुम्हाला बोलवायचं आहे. तर तुम्हाला जर का कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे. आपण कुठेही, म्हणजे महाराष्ट्रात कुठेही किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच, कारण मागच्याच महिन्यात मी जे आहे विजयवाड्याला एका वास्तू व्हिजिटला गेले होते. विजयवाड्याला एक ताई आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्याच ताई आहेत. त्यांच्या मिस्टरांचा जॉब आहे तिकडे आणि त्यांनी तिथं स्वतःचं घर घेतलं. मग त्या घराचं वास्तू म्हणून आपण बघायला म्हणून आपण गेलो होतो. तर विजयवाड्याला त्यांचं खूप सुंदर त्यांनी बैठं घर बांधलं आहे. कसं आहे, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नसून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर आपण घर बांधलं तर ते थोडीशी एक मशक्कतच असते की कसं करणार, काय करणार, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर ती खूप मोठी एक अचीवमेंट पण असते की एखाद्या बाहेरच्या ठिकाणी आपण असं आपलं स्वतःचं घर बांधतोय, करतोय. तर त्यांना म्हणजे तब्बल 10 वर्ष झाले तिथे राहून आणि त्यांनी स्वतःचं घर घेतलं, म्हणून आपण विजयवाड्याला त्यांचा वास्तू बघायला गेलो होतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता पुढच्या महिन्यात मी माझ्या माहेरी येणार आहे. तर नक्कीच माझं माहेर आहे नाशिकचं, माझ्या माहेरी येणार आहे आणि त्याचबरोबर अजून एक ठिकाणी जाणार आहे. तर तुम्हाला जर का त्या काळामध्ये जर का तुमच्या इथली वास्तू जर का तुम्हाला दाखवायची असेल तर नक्कीच तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा समजा आपल्या पुण्यात असेल तर पुण्यात सुद्धा तुम्ही आपल्या वास्तूसाठी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे वास्तू का गरजेची असते, का तर आपण कष्ट करूनही जर आपल्याला मेहनतीचं फळ मिळत नाही आहे तर नक्कीच काहीतरी वास्तुदोष असल्याशिवाय ते होत नाही. कारण बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की ताई आम्ही खूप मेहनत करतो, आमच्या गोष्टी खूप आम्ही करतो, पण आम्हाला हवं तसं इफेक्टच होत नाही, हवं तसं फळच मिळत नाही. मग नक्की काय आहे, कशामुळे असं होतं? तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून तुम्हाला सांगते की कधी कधी वास्तुदोष, आपल्या पत्रिकातला दोष असेल तर ठीक आहे, तो तर असतोच, पण वास्तुदोषही खूप महत्त्वाचा आहे. कारण जर वास्तू जर व्यवस्थित नसेल तर ती वास्तू तुम्हाला असे योग्य रिझल्ट देत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, मी स्वतः सुद्धा ज्या घरात आले ना तेव्हा मी वास्तू शिकत नव्हते. खरं तर म्हणजे मला ज्या घरात येऊन आता 8-9 वर्ष झालेत, मी स्वतः वास्तू तेव्हा शिकत नव्हते. पण आज 8 वर्षाचा अनुभव मला सांगतो की जेव्हा मी आलो तेव्हा मी वास्तू दाखवून आलो होतो आणि त्यानंतर जे बदल करून घेतले ना ते बदल आमच्या आयुष्यात इतके सुंदर पद्धतीने झालेले आहेत. कारण जी काही बदल आम्ही केलेली आहे, म्हणजे ज्या काही बदल आम्ही करून घेतलेल्या आहेत त्या आम्हाला इतक्या इफेक्टिव्ह जाणवतात की त्या आज म्हणजे आम्ही कधीतरी एक्सपेरिमेंट म्हणून जर का त्या गोष्टी चेंज केल्या ना की त्याचा फरक लगेच जाणवतो. अशा गोष्टी वास्तूत होतात. ठीक आहे. तर मी हा जो माझं जे देवीला जे आहे ना मंगळसूत्र मी घालत असते, तर ते जरा नीट बसवायचं बघते मी. अजून मी कुठल्याही प्रकारची कलश स्थापना नाही केलेली, त्यामुळे असं काही ते हलणार वगैरे असं नाही. तर मंगळसूत्र जे असतं ते घालते आहे. तर तुम्हाला थोडं तिरकं दिसत असेल, पुढून दाखवेल मी. ठीक आहे. तर काळजी करू नका, पुढूनही दाखवेल. तर अशा पद्धतीने जे आहे आपल्याला जे आहे याचं पूजन करून घ्यायचं आहे. सोनं असेल, सोन्याचं आपलं या वैभवलक्ष्मी व्रतामध्ये खूप महत्त्व आहे. सोन्याला खूप खूप महत्त्व आहे. त्यामुळे लक्षात घ्या. बघा, श्रीयंत्र आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही गोष्टी आपल्या वैभवलक्ष्मी व्रतामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. ईशान्य कोपऱ्यात तुमच्या पाण्याला महत्त्व आहे, म्हणून पाणी तिथं असावं. त्याचबरोबर या बाजूला एखादं गोड नैवेद्य म्हणून ठेवणार आहे, त्यामुळे हे माझं ते नैवेद्याचं भांडं आहे. अशा पद्धतीने हे माझी स्थापना जी आहे ती झालेली आहे. अजून फुलं वगैरे व्हायची आहेत, त्यामुळे त्यानंतर तर त्याचा लुक आहे वेगळाच दिसणार आहे. त्यामुळे फुलं फक्त आत्ता जस्ट मी डेकोरेशन म्हणून असं छान दिसावं म्हणून ठेवत असते, पण जेव्हा मी पूजा करते तेव्हा वेगळ्या पद्धतीने ठेवतेच आणि तेही खूप छान दिसतं, कारण आपल्याला त्याचंही पूजन करायचं असतं. तर हे व्रत म्हणजे तुमच्या आयुष्यात धन, ऐश्वर्य, वैभव आणि सगळं काही, म्हणजे सगळं काही असं तुम्हाला हे देणारं व्रत आहे. आज 21 वर्ष झाले मी हे व्रत करते आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही एवढा म्हातारा आहात? नाही, वयामुळे नाही, तर असं मी म्हणेल की 21 वर्ष म्हणजे खूप झाले ना, बरोबर? म्हणजे माझं वय काही खूप आहे का? तर नाही, माझं वय खूप नाही आहे, पण मी खूप लहानपणापासून ही सेवा करते. लहानपणापासून म्हणजे जेव्हा मी 8वीत होते. आत्ता माझा मुलगा 8वीत आहे
आणि मी जेव्हा 8वीत होते तेव्हापासून मी ही सेवा करते. त्यामुळे मला ह्या सेवेचे अप्रतिम असे फळ मिळतात. मी तुम्हाला सांगते, देवी आई म्हणजे आपण म्हणतो ना की दैवी शक्तीची साथ आहे आपल्याला, असं जाणवतं जेव्हा मी हे व्रत करते. आणि हे व्रत होऊ द्या फक्त, हे व्रत झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते मला इतकं छान वाटतं. म्हणजे माझ्या मनात एखादी गोष्ट असेल ना की मला ही हवी आहे गोष्ट, तर मला इतकं छान वाटतं आणि ती गोष्ट पूर्ण माझी होते म्हणजे होते. म्हणजे एखादी दैवी शक्तीची पॉवर आहे माझ्याकडे, असं मी म्हणेल की मी देवीला काही मागितलं ना की ती मला 100% देते. पण मागण्याची कधी वेळच येत नाही, कारण मागण्या एवढं म्हणजे असं देवीने कधी काही कमीच पडू दिलं नाही आहे. म्हणून देवी सारखं काही ना काही देत असते, ती काही ना काही सुचवत असते. त्यामुळे आजपर्यंत कधीच देवीने मागण्या एवढं कधी असं, हां बऱ्याच अशा सिच्युएशन्स आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काही देवीकडे प्रार्थना करावी लागली की आई हे कसं काय तू दाखवलं, ह्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी तू मार्ग दे. अशा गोष्टी तिने केल्या आहेत, बरोबर आहे, कारण सगळंच कसं चांगलं चांगलं ती देईल ना आपल्याला, सगळंच कसं चांगलं चांगलं दाखवेल. आणि सगळंच चांगलं चांगलं जर दाखवायला लागली तर मग आपल्याला तो गर्व निर्माण होतो की बघा देवी आईचं माझ्यावर वरदहस्त आहे, देवी आई माझं सगळं ऐकते, मला सगळं ती माझ्याप्रमाणे देते. मग ते गर्व एक निर्माण होतो, असं नाही आहे. त्यामुळे देवी कधीच तुम्हाला जे हवं ते असं पटकीने देत नाही, तर ती तुम्हाला दृष्टांत दाखवेल. ती तुम्हाला माहिती आहे कालचीच गोष्ट, काल का परवाचीच गोष्ट, मला काय माहिती नाही. म्हणजे असं काय झालं, रात्री झोपताना आहे ना, मला झोप लागत नव्हती असा काही भाग नव्हता, पण मी काय केलं, रात्री झोपताना आहे ना महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र बोलत बसले. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही झोपण्याच्या ह्याच्यामध्ये होता, म्हणजे की त्या अवस्थेत होतात की आपण झोपतो, मग झोपल्यावर मग बेडवर कसं काय म्हणायचं. तर तुम्हाला सांगू, देवीला असं काही लागत नाही की तू आता बेडवर बसली आहेस, तू आता सोफ्यावर आहेस, असं काही नाही. तिच्या मनात हे आहे की तो विश्वास, तो भाव तुमच्यात आहे ना. पण बरोबर आहे, मी काही साधना वगैरे करत नव्हते, त्यामुळे साधना करत नव्हते म्हणून माझ्यावर काही ते बंधन नव्हतं. पण मला काय माहिती काय जाणवलं आणि रात्री असं देवीचं नाव घ्यावं असं वाटलं. मग मी कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणायला लागले. आपोआपच काय मला सुचलं कळलं नाही, पण मी ऑटोमॅटिक असं झोपेतच मंत्र म्हणायला लागले आणि कधी मला झोप लागली हेच कळलं नाही. तर अशा पद्धतीने आहे ना देवी तुम्हाला काही ना काही गोष्ट सुचवत असते की तू आत्ता हे कर, तू आत्ता ते कर. आणि त्यानुसार तुम्हाला सांगते मला तिचे अनुभव येतात. आणि तिचे अनुभव येणं म्हणजे काय फक्त ती दृष्टांत देते किंवा ती अंगात येते किंवा ते असं काही नसतं. ती जेव्हा तुम्हाला सुखद अनुभव देते ना, तोच सगळ्यात मोठा अनुभव असतो. सुखद अनुभव हाच सगळ्यात मोठा अनुभव, कारण सुखद अनुभवच तुम्हाला हे दाखवतं की तुमच्यावर दैवी शक्तीची किती म्हणजे तिचं किती पॉवर आहे, की ती तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे, ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे. त्यामुळे असं काही नाही, असं दाखवावं लागत नाही. मग त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे हिच्या हातात पॉवर आहे, तिच्या हातात हे आहे, मग तिला त्याची साथ आहे. त्यामुळे ह्या भोंदूगिरीपासून लांब राहा. एक व्हिडिओ खूप छान करणार आहे बरं का, मी माझ्या डोक्यात आहे, म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टींसाठी नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना आता काल परवा हे नाशिकमध्ये काय आपल्याला ऐकायला मिळालं बघा. त्याच्या आधी एक भोंदूगिरीबद्दल, एक भोंदू व्यक्तीबद्दल समजलं आणि त्यानंतर आता काल परवा ते धर्मांतराबद्दल. म्हणजे किती लोकांमध्ये नकारात्मकता आहे, किती निगेटिव्हिटी आहे ना लोकांमध्ये. मग ही निगेटिव्हिटी कुठून निघणार, ही निगेटिव्हिटी बाहेर कुठून पडणार. तर जेव्हा आपण आपल्या सत्कर्माच्या मार्गावर जाऊया, जेव्हा आपण आपल्या ह्या मार्गावर जाऊ की आपल्याला ही सेवा जी आहे ना की अध्यात्मामध्ये देवाशी एक आपण नातं तयार करतो किंवा ह्या गोष्टी करतो, तर त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे ती गोष्ट आहे बघा. आता मी कुंचम सेवा करते, त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल मी काय काय करते. त्याच्यामध्ये मी एका ठिकाणी म्हणजे मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला की मी काय करते, कसं करते. आता हे जे माझं कुंचम आहे, माझ्या आयुष्यातलं पहिलं कुंचम बरं का, हे माझं आयुष्यातलं पहिलं कुंचम आहे, ज्याने माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे महालक्ष्मी तर 21 वर्षापूर्वीच माझ्या आयुष्यात होती, पण कुंचम सेवा जी माझ्या आयुष्यात तिने आणली ना, तेव्हा हे कुंचम आधी माझ्याकडे आलं. त्यामुळे ज्या कुंचमने आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आहे ना, मी तुम्हाला म्हणेल असे खूप जण बघितलेत मी, पण ज्या कुंचमने आपल्या आयुष्याची सुरुवात झाली ते कुंचम कधीच त्याला विसरू नये, त्याला कधीच कमी ठरवू नये, कारण ती तुमची खरी लक्ष्मी आहे. तर बघा हे कुंचम आहे, मी तुम्हाला जसं सांगते की शुक्रवारी देवपूजा करताना तुमचं आधीचं कुंचम आहे ते काढून घ्यायचं, असं काढून घ्यायचं आणि आता हे कुंचम आहे हे स्वच्छ करून आणायचं. तर मी हे स्वच्छ करून आणते आणि मग तुमच्याशी बोलते. तर मी स्वच्छ करून आणलं बघा, व्यवस्थित स्वच्छ करून आणलेलं आहे. तर तुम्हाला सांगते मी तिन्ही ठिकाणी आहे ना 3 वेगळे वेगळे कुंचम पूजत असते. आता
इथे देवघरात, कारण माझी आपली आयुष्यातली प्रगती असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे ती आपल्या घरापासून सुरुवात होते, बरोबर. म्हणून मग मी जे कुंचमचं पूजन करते, जे ज्या कुंचमने माझ्या आयुष्यात इतके सुंदर दिवस आणले, आज लोकांना मार्गदर्शन करते, आज ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, क्रिस्टल, रेकी, ह्या बऱ्याच गोष्टी आज मी लोकांपर्यंत पोहोचवते. तर हे सगळं मला माझ्या आई महालक्ष्मीमुळे झालं आहे. त्यामुळे सुरुवात माझ्या घरातून झाली आहे. म्हणून मी घरातले जे कुंचम आहे त्याचं जे पूजन आहे ते मी घरात करते, म्हणजे ह्याचं पूजन मी घरात करते. माझ्या इकडे केशवनगरच्या ऑफिसमध्ये मी आपलं जे कुंचम मी तुम्हाला जे देते त्याचं पूजन मी केशवनगरच्या ऑफिसला करते. आणि गुढीपाडव्याला ज्या ऑफिसचं आपलं उद्घाटन झालं गणेश पेठेतलं, त्या ऑफिसला जे आहे ते मी आपलं मोठं जे माझ्या गुरूंनी मला दिलेलं आहे त्या कुंचमचं पूजन जे आहे मी त्या मोठ्या कुंचमचं पूजन जे आहे मी ते त्या गणेश पेठेतल्या ऑफिसला करते. तर अशा पद्धतीने माझ्या तिन्ही ठिकाणी तिन्ही वेगळे वेगळे कुंचम आहेत. त्यामुळे बघा देवी आई तुम्हाला अशाच पद्धतीने अनुभव देते हो, बाकी काही शोधावं लागत नाही. ती बरोबर तुम्हाला विविध गोष्टी तुमच्या आयुष्यात आणते आणि खरंच ती करून घेते. सगळ्यात महत्त्वाचं बघा, अशा पद्धतीने मी कुंचम स्वच्छ करून आणलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी म्हणजे गंध अक्षदा म्हणजे गंध लावून घेतलं, याचं पूजन झालं. मग आता पूजन झाल्यानंतर ह्याला आपल्याला पैशावर ठेवायचं असतं, म्हणजे कॉईन्सवर ठेवायचं असतं. तर मी घरातले कॉईन्स घेतलेत आणि त्याच्याबरोबर पितळी कॉईन्स जे आपले घरचे असतात ते पण आहेत, पण मी आता ते नाही घेतलेत कारण मी ते तिकडे वापरते. तर इथे जेवढे बसतील तेवढे मी घेतले. तर 3 घेऊ नये, 3 आडनीड असतात, 3 घेऊ नये म्हणून मग मी 5 कॉईन्स घेतले. ठीक आहे, 5 कॉईन्स अशा पद्धतीने घेतले आणि 5 कॉईन्सवर आता तुम्हाला हे कुंचम स्थापित करायचं आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्यै नमः. आता तुम्ही बघा, हे आपलं कमळ जे आहे ते कमळ आपलं फायबरचं कमळ जे आहे ते कमळ इथे मी घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही इथं स्थापित करणार आहात का? तर नाही, माझ्या कुंचमची जागा जी आठवड्याभराची आहे ती इथं असते. मी दरवेळेस पूजा करताना ते खाली घेते कमळाबरोबर आणि परत ठेवते, हळदी कुंकू लावून परत त्याची पूजा करते. त्यामुळे दरवेळेस काढत नाही, पण दर शुक्रवारी अशा पद्धतीने काढायचं, सगळं काढायचं, हे सगळं स्वच्छ करायचं. म्हणजे हे तांदूळ जे आहे ते आजच्या दुपारच्या भाताला नैवेद्याला वापरायचे. उपवास असेल तर रात्री खायचा तो भात मग, आणि त्यानंतर कुंचम जे आहे ते भरून ठेवायचं नवीन तांदळाने. तर नवीन तांदूळ जे आहेत ते पण मी घेतलेले आहेत. तर आता मी काय करणार आहे, आता मी सगळ्या ज्या ह्या वस्तू आहेत ह्या वस्तू ह्या प्लेटमध्ये जे आहे ह्या वस्तू ज्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, ह्याच्यामध्ये काढताना तुम्हाला दिसेल की कसं काय करते मी. तसं लक्ष असू द्या. यातलं हळकुंड जे आहे, दालचिनी बघा अशा गोल पद्धतीची दालचिनी घ्यायची असते. ठीक आहे, अशा गोल पद्धतीने दालचिनी घ्यायची. यातल्या ज्या कवड्या आहेत, ठीक आहे, याच्यातल्या जेवढ्या सगळ्या कवड्या आहेत त्या सगळ्या कवड्या तुम्ही घ्यायच्या अशा. ठीक आहे, अशा पद्धतीने घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये काढून घ्यायचं. आता आज ना मला श्रीयंत्राचा अभिषेकही करायचा होता, पण आज एवढ्या सगळ्या सेवा होत आहेत की नाही बघूया. श्रीयंत्राचा अभिषेक करून मला कुंकुमार्चन करायचं होतं, पण आज मी फक्त कुंकुमार्चन करणार आहे. आज अभिषेक नाही करणार आहे. अभिषेक मी अक्षय तृतीयाला करणार आहे, म्हणून आज मी अभिषेक करणार नाही. परवा जेव्हा अक्षय तृतीया आहे तेव्हा मी करणार आहे. आणि हो, तुम्हा सर्वांनी यायचं आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुमच्या घरात पैशाची बरकत व्हावी म्हणून एक सुंदर गोष्ट तिथे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या हळदी कुंकाच्या दिवशी चैत्र अक्षय तृतीयेला तुम्हाला, चैत्र म्हणते, वैशाख महिना सुरू होणार आहे म्हणजे, तर तुम्हाला अक्षय तृतीयेला आपल्या ज्या चैत्र गौरीचं हळदी कुंकू आहे ते असणार आहे. तर तुम्ही म्हणाल ते वैशाख महिना आणि चैत्र गौरी कशी काय? तर चैत्र गौरीचं जे हळदी कुंकू असतं ते अक्षय तृतीयेपर्यंत चालतं. बरेच जण अक्षय तृतीयेला करतात कारण तो शेवटचा दिवस मानला जातो. तर अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेला सुद्धा जर तुम्ही हा केला तरीही, म्हणजे हे हळदी कुंकू केलं तरीही चालतं. ब्राह्मणांमध्ये ही जी आहे चैत्र गौरीची पूजा ही खूप मानली जाते, याचं खूप महत्त्व आहे. अन्नपूर्णेचं याचं पूजन असतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा म्हणजे सगळे करू शकतात. चैत्र गौरीचं पूजन म्हणजेच अन्नपूर्णेचं पूजन आणि त्याचं हळदी कुंकू असतं, ते मान असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, तर नक्कीच आपल्याकडे हळदी कुंकू असणार आहे, तर मी नक्की या सर्वांनी. ठीक आहे, तर बघा, हे माझे जे आधीचे होते ते मी आता काढून घेतले, कारण ते आता मी आजच्या नैवेद्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर याच्यातले फक्त जे आधीचे आहेत ना ते आपण पूजा करताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्यै नमः. अशा पद्धतीने हळद कुंकू अक्षदा आणि कुंकुमार्चन करून घ्यायचं मध्यभागी. आणि आधीच्या यातले थोडेसे जे अक्षदा आहे ते तुम्हाला ह्यात घालायचे आहे. आधीचे थोडे घालायचे, आता हे बाकीचे मी ठेवून देणार. ठीक आहे, आता जे आहे ते नवीन, आता हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व वस्तू काढून ठेवल्या. आता माझ्याकडे आत्ता घरी जे आहे बघा, हे छोटं आहे म्हणून ह्याच्यात थोडंच टाकते, पण कवड्या लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून कवड्या जास्त आहे. मी वाढवत असते,
मला जसं जमेल तसं मी वाढवत असते. ठीक आहे, आता मी ह्याच्यामध्ये सगळं बोलणार. आता मी पटपट घालते म्हणजे तुम्हाला जे आहे व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं, ही चांदीची वेलची आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ही चांदीची चैन आहे जी आमच्या काय म्हणतात शाळीग्रामवर असते, तर ती त्याच्यातनं ठेवता इथं ठेवली आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर अशा पद्धतीने जी आहे माझी कुंचमची सेवा झाली आहे, वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी झाली आहे, श्रीयंत्राचं पूजन नाही झालं आहे अजून, पण श्रीयंत्राचं पूजन कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. आता अभिषेक नाही केला आहे, पण आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. ते कुंकुमार्चन तुम्हाला 16 वेळा करायचं आहे कुंकुमार्चन. त्यामुळे ते जे कुंकुमार्चन आहे 16 वेळा जे तुम्हाला करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आधी गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणगणपते नमः. ओम श्री तुळजा भवानी माता की जय. ओम श्री महालक्ष्मीयै नमः. आता आपण आपल्या कुलदेवतांचं येळकोट जे मल्हार आपल्या कुलदेवतांचं, कुलदेवीचं, महालक्ष्मीचं, गणपती बाप्पाचं नाव घेऊन झालं की आता आपण आपल्या ह्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहोत. कुंकुमार्चन करताना तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मीचं अष्टकही म्हणू शकता. ठीक आहे. आता मी महालक्ष्मीचं अष्टक वगैरे हे संध्याकाळी म्हणते, त्यामुळे मी आत्ता नाही म्हणणार. मी आत्ता फक्त आणि फक्त जे आहे ते
महालक्ष्मीचा मंत्रच म्हणणार आहे महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र, कारण कमलात्मक मंत्र हा खूप प्रभावी आणि कमलात्मक मंत्र जो आहे तो माता लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणून आपण तो मंत्र जे आहे तो म्हणणार आहोत. ठीक आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद लक्ष्म्यै नमः. ओम श्रीं कमले ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. अशा पद्धतीने तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. जेवढ्या वेळेस तुम्ही कुंकुमार्चन करताय तेवढ्या वेळेसच तुम्हाला ते म्हणायचं, म्हणजे 16 वेळा मंत्र 16 वेळा कुंकुमार्चन. नमः म्हटलं की तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. असं हे कुंकुमार्चन असतं. अशा पद्धतीने तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा महालक्ष्मी मातेचं मंत्र म्हणू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हणता येत नाही श्रीसूक्त किंवा जमत नाही तर तुम्ही जे आहे ते व्हिडिओ लावा. आता मी व्हिडिओ करते म्हणून मी व्हिडिओ लावू शकत नाही, कारण कॉपीराईटचे काही गोष्टी असतात. कारण कसं असतं, त्यांचा ऑडिओ आपण वापरू शकत नाही, म्हणून मग मी आणि आता राहिली आहे घंगाळ पात्र सेवा. तर जी घंगाळ पात्र सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. आता बघा, ही जी पूजा मांडली आहे ना, या पूजेला मला हळदी कुंकू व्हायचं आहे. तर मी ते हळदी कुंकू वाहून घेते. आणि व्हिडिओ मोठा झाला आहे बरं का, पण हरकत नाही. गोष्टी नीट समजून सांगायच्या म्हटलं की काही गोष्टी मोठ्या होतात. आणि त्याचबरोबर देवीला धूप दीप खूप आवडतो, त्यामुळे धूप दाखवायचा देवीला. आणि श्रीयंत्रालासुद्धा महालक्ष्मीला, आणि इथे सुद्धा महालक्ष्मी आहे, त्यामुळे ह्या महालक्ष्मीला सुद्धा आपण गुलाबाचं फूल जे आहे ते अर्पण करणार आहोत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर आहे. ही नक्षत्र धूपस्टिक लावली आहे बरं का मी आता. इतका सुंदर सुवास आहे ना ह्याचा, म्हणजे असं वाटतं की एखाद्या छान अशा मंदिरात आल्यासारखं एकदम असं सुंदर वाटतं. तर आता बघा, घंगाळपात्र सेवा जी आहे माझी, मी इथे करणार आहे. बरं, इथे मी करणार आहे. आता जी घंगाळपात्र सेवा आहे, या सेवेसाठी जो मी बाऊल दाखवत असते ना तुम्हाला, तो बाऊल जो आहे तो आपण का वापरायचा, तर ह्याच्यामध्ये जेव्हा कॉईन्स असतात ते कॉईन्स खाली पडायला हवे. ते खाली पडायला हवे म्हणजे आपल्याकडे सुख समृद्धी वैभव हे भरभराटीने यायला हवं, म्हणून आपण जे ते कॉईन्स आहेत ते जे बाऊल आहे ते वापरायचं. आणि याला उंच हे देण्यासाठी आपण वापरतो पाट. तर आत्ता माझ्याकडे हा पाट आहे, म्हणजे देवांना एका आसनावर आपल्याला बसवायचं आहे, म्हणून आपण हे पाट वापरतो. ते पाटावर मी ठेवलं आहे बघा. तर तुम्ही बघू शकता माझी जी घंगाळपात्र सेवा आहे, मी सगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी करते. प्रॉपर आपला जो सेट आहे त्याची सेवा माझ्या गणेशपेठच्या ऑफिसला असते. आणि जे इकडे आहे तिकडे पण प्रॉपर सेटमध्ये पूजा असते. घरी जे आहे कसं देवाऱ्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी बसतील त्याप्रमाणे देवाऱ्यात मी जे आहे ते करते. म्हणजे कसं आहे की त्या गोष्टी तुम्हालाही व्यवस्थित मला दाखवता येतील आणि प्लस मलाही सेवा करायला सुटसुटीत होते, म्हणून जे आहे मी ते करत असते. आता पहिले मला काय करायचं आहे, घंगाळपात्राचं तुम्ही कुंकुमार्चन केलं, वैभवलक्ष्मी कुंचम सगळं आज तुम्हाला करून दाखवलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि असेच आपल्या व्हिडिओजला प्रतिसाद द्या. आजची पूजा कशी झाली आहे, कसं वाटतं आहे, आजच्या सगळ्या सेवा कशा वाटत आहेत, या सगळ्या तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि कमेंटमध्ये सांगून आजची सेवा माझी कशी वाटली आहे तुम्हाला
की मला नक्की कमेंटमध्ये लिहून ओम श्री महालक्ष्मी नमः, श्री व्यंकटेश्वराय नमः, श्री स्वामी समर्थ काय जमेल ती कमेंट करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण गंगाळ पात्र जे आहे ते इथे ठेवलेलं आहे. आता याला जे आहे ना, जे मोतीशंख जे आहे माझं, ते मोतीशंख माझं खंडित झालं मागच्या वेळेस, त्यामुळे ते मोतीशंख आता मला बदलायचं आहे. आणि खंडित झालं म्हणजे ते पडलं, आणि पडलं म्हणजे पडलं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ना आपोआप असं मी म्हणू शकते की एखादं होल आल्यासारखं किंवा हे झालं, म्हणजे ते थोडंसं असं खालीच इथे देवघरात ठेवताना खाली पडलं आणि ते जरा होल आल्यासारखं झालं. तर तुम्हाला सांगू, अशा काही गोष्टी झाल्या ना, तर देवाने एखादं संकट आपल्या अंगावर घेतलं असं म्हणतात. म्हणूनच ही सेवा जी आहे ही संकट निवारण सेवा आहे. आणि तुम्हाला सांगते, त्या दिवसानंतर मला खरंच इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान वाटायला लागलं की काहीतरी अघटित घडणारं असलं ना, आणि देव त्यांच्या अंगावर जर एखादी गोष्ट तशी घेतो ना, तर ते तुम्हाला नक्कीच लक्षात येतं. तर चला, अशा पद्धतीने जे आहे आपण ह्याचं पूजन करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपले कॉईन्स घालणार आहोत. ठीक आहे. तर जे कॉईन्स आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. आता ह्याची हुंडी माझी जी भरलेली आहे ती हुंडी मी घेऊन जाणार आहे, आणि ती हुंडी जेव्हा घेऊन जाईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ करेल. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, 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 ओम श्री व्यंकटेश्वराय नमः. माझी जी जवाधू पोटली आहे ती मी इथंच वरती लावून ठेवत असते. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः. आता मी फुलाला अत्तर लावून घेते. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, 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 ओम श्री व्यंकटेश्वराय नमः. तर अशा पद्धतीने आज माझ्या सर्व सेवा देवी आईने करून घेतल्या. याच्यासाठी मला खरंच खूप छान वाटतं आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. तर तुम्हाला कशा वाटल्या सगळ्या आजच्या पूजा मला नक्की कळवा. आणि तुम्हाला सांगते, आजची ही सेवा करताना जे मन प्रसन्न वाटतं आहे ना, किंवा जे असं फ्रेशनेसच्या गोष्टी जाणवत आहेत ना, त्या खूप छान जाणवत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला मी एक सांगेन की कधीही सेवा करताना मनात छान भाव आला ना, की आज इच्छा झाली आहे सेवा करायची, तर नक्की करा. कारण त्या सेवेने तुम्हाला तात्कालिक फल नाही मिळणार, थोडा वेळ लागेल बरं का. तात्कालिक फळ नाही मिळणार, थोडा वेळ लागेल, पण त्याचा साठा जो तुम्ही निर्माण केलेला असणार ना, तो तुम्हाला खूप 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 अनुभव देणार आहे. तो तुम्हाला प्रचंड छान अनुभव देणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपण कधीही कुठली जी सेवा करतो ती सेवा करताना हा भाव नाही आणायचा की अरे मी ही सेवा करते आहे तर मला ह्याचं फळ मिळेल का, मला या गोष्टी माझ्या होतील का, असं कधीच नाही करायचं. कारण देव कधीच तुमचं क्षण म्हणजे इतकंसं सुद्धा, म्हणजे असं म्हणू शकतो की एवढंसं सुद्धा तुमचं देव कधीच ठेवत नाही. तो सगळं तुम्हाला ॲज इट इज परत देतो. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की आपण कधीच देवाला जज नाही करायचं. कारण देव आपल्याला जितकी गरज आहे तितकं बरोबर देतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जजमेंट नाही करायचं की अरे मी एवढं करते, मी माझं एवढं असतं. बऱ्याच जणांना सांगायला पण खूप आवडतं, मी एवढं सेवा करते, मी एवढं सगळं काही करते, मी एवढं असं करते, मी एवढं तसं करते. अरे तुम्ही काही करत नाही. जे काही करतात ना ते सगळं ते करून घेतात. आपण निमित्त मात्र आहोत, फक्त निमित्त मात्र आहोत. ते बरोबर करून घेतात. तुम्हाला काही करायची गरज नसते. ते सगळंच ते करून घेणारे आहेत. तुम्ही फक्त माध्यम आहात. म्हणून आपण काय करतो, आपण सेवा काय करतो ह्याचा माजही कधी नसावा. कारण खूप जण आहेत काही ठिकाणातले, म्हणजे मी नाव नाही घेणार खरं आता,
पण त्यांना असं खूप स्वतःबद्दल सांगायला, स्वतःच्या सेवेबद्दल सांगायला असं खूप आवडतं की बघा आमच्या सेवा किती असतात, आमचं हे किती असतं, आम्ही दिवसाला एवढं करतो, आम्ही दिवसाला तेवढं करतो. काही गरज नाही एवढं सांगत बसायची. आणि देव म्हणत पण नाही. हां, तुमच्या मनात इच्छा असेल, त्याचा भाव असेल तर गोष्ट होते, नाहीतर होत नाही. कारण तुम्हाला सांगते की त्यांची इच्छा असेल ना, देवाची इच्छा असेल ना, तर त्या गोष्टी होतात, नाहीतर होत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जी आहे आजची आपली सेवा जी आहे ती झालेली आहे. तुम्ही बघू शकता की इतकी सुंदर आजची सेवा झालेली आहे. महालक्ष्मीला आज सेवा करूनच घ्यायची होती. एवढ्यातल्या एवढ्यात तुम्हाला असं माहिती आहे, एवढ्यातल्या एवढ्यात मी देवाची पूजा केली आणि देवाची पूजा करून म्हणजे फक्त पूजा झाली आणि माझ्या मुलीला दवाखान्यात न्यायचं होतं, दवाखान्यात नेऊन आणलं, ते झालं. तिथून मग बाकीच्या गोष्टी असं करत करत सगळ्या गोष्टी म्हणजे देवाला करून जर घ्यायचं असेल ना, तो कसाही करून घेतो, तो कुठल्याही पद्धतीने करून घेतो. एवढं मात्र खरं आहे. त्यामुळे देवावर कधीच अविश्वास दाखवू नये आणि तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो, जर तुमचं मन, तुमची श्रद्धा, तुमचा भाव हा स्वच्छ असेल तर, नाही तर नाही. ठीक आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा की आपल्याला जे आहे, आपल्याला म्हणजे गर्व नाही करायचं की देवी मला एवढं देते, देवी मला तेवढं देते. अहो, तुम्ही पात्र आहात म्हणून देते. पण तुम्ही जर एखाद्या दिवशी ती पात्रता जर तुमची अचानक कमी झाली ना, किंवा तुमचा माज किंवा तुमची हे कमी झाली ना, की ती देवीच तुमच्याकडनं त्या गोष्टी कमी करायला हे करणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण कधीच मी करायचं नाही. कारण जो व्यक्ती मी करतो त्याला कधीच सगळं मिळत नाही, मी असं सांगते. त्यामुळे माझी आजच्या ह्या सगळ्या सेवा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्ही काय सांगाल मला सांगा. कारण मला तर खूप आनंद वाटतो, म्हणजे इतकं छान वाटतंय ना, असं बघतच राहावं असं वाटतं. इथून उठूच नाही, पण असं होणार नाही. इथून उठले नाही तर माझे आजचे कामं, तुमचे ऑर्डर्स कसे निघतील. एक तर दिवसभरात इतक्या ऑर्डर्स असतात ना की ताईंना सगळ्यांना अक्षय तृतीयेला सगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा करायचं आहे. म्हणून मग ते पण एक महत्त्वाचं काम आहे. तर 2 मिनिटं थांबा, मला असं वाटतं हे इथं ठेवा. बरोबर जागा करून घेते बघा, बरोबर जागा करून घेते बरं का. ते जे आहे ना, ते विष्णुचिन्ह, ते विष्णुचिन्ह लागलेलं होतं, त्याला टेकलेलं होतं. ते लक्ष्मीने विष्णूंना सांगितलं थोडं पुढे सरका, मला बसायचं आहे. म्हणून बरोबर त्यांनी ना ते उभं केलं आणि मी आता परत टेकून ठेवलं. ते पुस्तकामुळे बरोबर, म्हणजे माता लक्ष्मीने बरोबर त्यांना सांगितलं थोडं पुढे सरका, मला बसायचं आहे. मग तशा पद्धतीने त्या बसल्या आहेत आता. ठीक आहे. कारण आपण ज्या पूजेचं व्रत करतोय ते आपल्यासमोर असावं. तर हा चेष्टेचा भाग आहे. पण हो, आपली आई, आपण आपल्या आईशी मनापासून बोलू शकतो, असं काही नाही. बरोबर आहे. विष्णू चिन्ह होतं ते बरोबर सरळ झालं, नाही तर ते सरळ होत नाही असं. तर ह्या गोष्टी असतात, मनाप्रमाणे ह्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये मन पण असं हे नाही करायचं, अरे कसं असं तसं असं काही नसतं. ठीक आहे. तर बघा, आजची पूजा ही कशी वाटते तुम्हाला मला सांगा आणि नक्की कळवा. आता नैवेद्य वगैरे जे आहे दूध साखरेचा वगैरे ते मी इथं ठेवते, एखादं फळ ठेवते. आणि आजची माझी ही सेवा झाली. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. आज एक ब्लॉग सारखा बघा. ठीक आहे. चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.